दिनांक 2 ऑक्टोबर रोजी भीमनगर विद्यानगर परिसरात झालेल्या निर्घृण खुनाचा पोलिसांनी उलगडा केला असून सदर घटनेत मयत अशरफ अली शेर अली नगारजी वय 20 राहणार दावल मलिक दर्गा नजीक निप्पाणी याचा खून पूर्व वैमनस्य आणि 2022 साली मानवी गल्ली येथील अभिजित दत्तवाडे या युवकाचा बदला म्हणून खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे। या प्रकरणी पोलिसांनी 7 जणांना गजाआड केले असून यामध्ये सहभागी आणखी 5 आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांनाही जेरबंद करण्यात आल्याची माहिती CPI-BS तळवार यांनी दिली। या प्रकरणी पोलिसांनी रवी इरण्णा शिरगावे वय 27 राहणार हर्बल गल्ली, रोहित प्रशांत पटाडे वय 24 राहणार हौसाबाई सावंत कॉलनी, ओम दिलीप कंदले वय 23 राहणार कुंभार गल्ली, पारस संजय श्रीखंडे वय 22 राहणार जत्राट वेस, रतिक सदाशिव पावले वय 25 राहणार महादेव गल्ली, अरबाज राज मोहम्मद सय्यद वय 24 राहणार हौसाबाई सावंत कॉलनी, अनिकेत कृष्णा घोडगेरी वय 22 राहणार सासने गल्ली निप्पाणी तालुका निप्पाणी या 7 जणांना अटक करून त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे। या प्रकरणातील मयत अशरफ अली नगारजी याच्यावर तडीपाराची कारवाई करण्यात आली होती। 2022 साली अभिजित दत्तवाडे खून प्रकरणातही त्यांच्यावर खटला सुरू होता। सदर घटनेनंतर उपरोक्त आरोपी व अशरफ यांच्यात वारंवार वादाचे प्रसंग येत होते। याशिवाय हद्दीविषयीही त्यांच्यामध्ये वाद सुरू होता। त्याचेच पर्यवसान दिनांक 2 ऑक्टोबर रोजी अशरफच्या निर्घृण खुनात झाले। दिनांक 2 रोजी अशरफ व त्याचा भाऊ सैफ अली नगारजी व प्रवीण चौगुले हे तिघेजण नगारजी यांचे नातेवाईक अय्याज एकसंबे याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी भीमनगर परिसरात आले असता तेथे लागूनच असलेल्या अंधारलेल्या म्युनिसिपल हायस्कूलच्या पिछाडीस दबा धरून बसलेल्या रवी शिरगावे, रोहित पटाडे, ओम अशरफ अली नगारजी याच्या डोक्यावर या दोन्ही हातावर वर्मी घाव लागल्याने तो रक्ताच्या धारोळ्यात खाली कोसळला, तर सैफ अली व प्रवीण हे दोघेही जखमी झाले। दरम्यान हल्लेखोरांनी खाली कोसळलेला अशरफ अली हा मृत झाल्याचे समजून घटनास्थळावरून पळ काढला। दरम्यान या प्रकरणाची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत तपासाची चक्रे फिरवून 7 आरोपींना अटक करून त्यांची बेळगाव हिंडलगा कारागृहात रवानगी केली असून लवकरच आणखी 5 जण पोलिसांच्या ताब्यात असणार आहेत। या प्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळे, चिक्कोडी तालुका पोलीस उपअधीक्षक गोपाळकृष्ण गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली CPI-BS तळवार, फौजदार उमादेवी गौडा यांनी सहकार्यांसमवेत केला। शिवा न्यूजसाठी शिवानंद वसेदार। चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।